नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. तुम्हाला माहिती आहे, आजकाल एक तक्रार सगळ्यांनाच आहे, तरुणांना आहे, वृद्धांना आहे. ते म्हणजे झोपून उठल्यावर पाठ आखडते किंवा बसल्या बसल्यासुद्धा पाठ आखडते. हे बहुतेक सगळ्यांना हा त्रास आहे, पाठ आखडणे. तर ह्याला कारण काय आहे आधी मी पहिलं सांगते, आणि त्यावर कारण जे आहे ते तुम्ही निराकरण केलं की तुम्हाला बरं वाटणार आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हल्ली सगळेजण सतत बसून आहेत. हिंडणं, फिरणं, चालणं, घरातलं घरकाम हे सगळं कमी झालेलं आहे कुठल्या ना कुठल्या कारणाने. पूर्वी कशी फरशी पुसताना खाली बसून पुसलं जात होतं, आता तो रॉड आला. म्हणजे एकूण काय की वाकण्याचं जे जे आहे, खाली बसून जेवायला बसत होतो आपण, तर ते सगळं वाकण्याचं, खाली बसण्याचं सगळं कमी झालेलं आहे. कमोड आलेले आहेत, टॉयलेट खाली नाहीत. तर यामुळे पाठीचा कणा हा ताटच्या ताटच राहतोय. म्हणजे वाकणं वगैरे ह्या गोष्टी नॉर्मल होतच नाही आहेत. योगाला काय आपण नेहमी जातो असं नाही, आणि योगाला गेलं की आपल्याला असं वाटत असतं की इतरांच्यासारखं छान योगा करता आपल्याला यायला पाहिजे, आणि त्यामुळे आपल्याला एक कॉम्प्लेक्स येतो आणि योगा करायचं आपण सोडून देतो, आपल्याला लाज वाटते. तर त्यामुळे पाठीचा व्यायाम होत नाही, पाठ सारखी वाकली जात नाही. आणि मग काय होतं, काही जण म्हणतात पाठीत असं वाकू नका. तसं काही नाही आहे. पाठीचा व्यायाम झाला पाहिजे, मसल्सना सारखा व्यायाम मिळाला पाहिजे, सगळ्या प्रकारचे हालचाली झाल्या पाहिजेत. आणि यासाठी म्हणून आपल्याला सतत हालचाल करणं फार आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला हल्ली बसून काम असतं. तरुणांचं सुद्धा 4-4, 5-5 तास अखंड बसून असतात. ज्या ज्या ठिकाणी IT मधली कामं, इतर कामं, या ठिकाणी हिंडणं फिरणं फार कमी झालेलं आहे, चालणं वगैरे. त्यामुळे कमी हालचाल, गृहिणी असू देत, बाहेरचे असू देत, मुलं असू देत, कॉलेजमधली असू देत, ह्या सगळ्यांना. आणि गाडीवर असंच्या असं ताठ बसायचं. पूर्वी सायकल होती, आपोआपच माणूस असं असं चालवायचं, तेही कमी झालेलं आहे. त्यामुळे पाठीचा कणा ह्याची हालचाल कमी होते त्याची, आणि ज्याची हालचाल कमी होते त्याची आपोआपच इलॅस्टिसिटी कमी होते. ज्याचा वापर कमी होतो ते असं ताठतं. त्यामुळे पाठीच्या कण्याचा जो प्रॉब्लेम आहे, किंवा पाठीचा वाकायला त्रास होतो, उठताना त्रास होतो, पाठ दुखणे नाही, याच्यामध्ये आपल्याला वाकायला त्रास होतो. या सर्व गोष्टी आपल्या हालचाली कमी झाल्यामुळे सगळ्यांना होत आहेत. तर यासाठी उपाय काय? तर एक तर असं आहे ना की तुम्हाला जर काय घरची कामं करून उचलाउचली करायचं नसेल तर ते जिममध्ये जाऊन पैसे द्या आणि उचलाउचली करा. दुसरं काय आहे ना, तुम्हाला तशी सायकल चालवायची आता सवय राहिलेली नाही आहे रस्त्यावरती, कारण आता तुम्ही सगळेजण पैसेवाले झालेले आहात आणि सायकल चालवून तुम्हाला आता हे वाटतंय. मग जावा जिममध्ये किंवा आणा ती महागडी सायकल घरी आणि मग चालवा घरामध्ये सायकल. म्हणजे ह्या सर्व हालचाली होणं आवश्यक आहे. यासाठी नियमितपणे तुमचं वॉकिंग होणं आवश्यक आहे. चालणं, फिरणं, चालताना सुद्धा अगदी एकाच पद्धतीने न चालता निरनिराळ्या पद्धतीने चाललं पाहिजे, वाकडं चाललं पाहिजे. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला बागेतले व्हिडिओ टाकत असते की नाही, त्या पद्धतीने. तर त्यामुळे तुम्हाला कसं होणार आहे, फरक पडणार. म्हणजे हालचाल कमी झालेली आहे. मग तुम्ही म्हणता आम्ही काय खाऊ, औषधं काय खाऊ, गोळ्या काय खाऊ. हे बघा, औषधं, गोळ्या काय खाऊ याच्यापेक्षा सुद्धा हालचालच कमी झाली, तर त्यासाठी हालचालच केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात काय झालं, व्हिटॅमिन D कमी पडतंय तुम्हाला, सगळीच विटॅमिन्स, मिनरल्स कमी पडत आहेत. झोपही नीट होत नाही आहे, स्ट्रेस वाढलेला आहे. नाही तर काय होतं माहिती का, बऱ्याच वेळेला झोप जर का तुमची 7-8 तासाची छान झाली वेळेमध्ये, म्हणजे तुम्ही रात्री 2ला झोपून सकाळी 10ला उठलात तर त्याला काही अर्थ नाही. तर रात्री वेळेत झोपून जर का सकाळी तुम्ही वेळेमध्ये उठलात तर आपल्या शरीरामध्ये नको असलेल्या ज्या गोष्टी साठलेल्या असतात शरीरामध्ये, किंवा आपले मसल्स जे दिवसभर काही ना काही कारणामुळे ताणले गेलेले असतात, काही वेळेला स्ट्रेसमुळं, ताणामुळं, काही वेळेला फिजिकली असं आपण बसतो म्हणून एकाच जागी बसतो, हे सगळे ताण जे आहेत ते झोपेत कमी होतात. रिलॅक्स होतो शरीर आणि आपोआपच आपल्याला बरं वाटायला लागतं. तर झोप ही एक छान झाली पाहिजे, हालचाल चांगली झाली पाहिजे, वॉकिंग चांगलं झालं पाहिजे. आणि हे बघा, तुम्हाला इतर पद्धतीचं हल्ली काम नाही, तर मग कंपल्सरी योगा तुम्हाला केलाच पाहिजे. योगासोबत तुम्ही ध्यानही केलं पाहिजे, मेडिटेशन. तुम्ही म्हणाल मेडिटेशन म्हणजे कसं करायचं, काय करायचं?
काही नाही, नुसतं ओम म्हणा. एक 5 वेळा डोळे झाकून शांतपणे श्वास घ्या, श्वास सोडा, ओम म्हणा. दिवसातनं 2 ते 3 वेळा हे करा, अगदी रिलॅक्स. मग तुम्ही म्हणाल डोळे झाकले की आम्हाला विचार येतात, येऊ दे. 8 दिवस विचार येतील, 9व्या दिवशी विचार येत नाही. त्या ओमची सवय लागायला पाहिजे, आवड लागायला पाहिजे, गोडी लागायला पाहिजे. आता कधी एकदा मी ते 5 वेळा ओम म्हणते असं वाटलं पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला व्हायला लागेल तेव्हा तुमच्या शरीरातले मसल्स असे रिलॅक्स व्हायला लागतील. नुसतेच मसल्स रिलॅक्स होऊन उपयोग नाही, आपल्याला मानेचे, डोक्याचे मसल्ससुद्धा रिलॅक्स होणं फार आवश्यक आहे. आणि ह्याच्यासाठी ताण कमी व्हायला पाहिजे. तर मग हे ताण कमी होण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी थोडंसं मेडिटेशन आणि हिंडणं, फिरणं, जमलं तर योगाला जा, नाही जमलं तर घरातल्या घरात जे जमेल ते करा, जे तुम्हाला जमेल ते. अवघड योगा करायला जाऊ नका. आपल्याला जशी जमेल तशी हालचाल करायला सुरुवात करा. तुमच्या पाठीचं दुखणं कमी होईल, पण जास्तीत जास्त हालचाल केली पाहिजे, जास्तीत जास्त वाकलं गेलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल वाकल्यावर आम्हाला सांगितलंय असं वाकू नका, करू नका, त्यानं वाढेल. अहो ते खूप कडक झालेलं असतं ना, मग त्यामुळे ते डॉक्टर म्हणतात की वाकू नका. पण हळूहळू प्रयत्न करून वाकायला, खालचं काहीतरी उचलायचा प्रयत्न करायला, ह्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही आहे. आणि असं जर का, आणि पाणी भरपूर प्यायलं गेलं पाहिजे. नुसतंच बसून 7-8 बाटल्या इथं टेबलवर ठेवायच्या आणि येता जाता पाणी प्यायचं असं नाही करायचं. त्याच्यासाठी काही नाही, आपल्याला तहान लागली की पाणी प्यायचं किंवा लिक्विड्स घ्यायची. मग त्याच्यामध्ये तुम्ही ताक घ्या, आंबील घ्या, हे घ्या, ते घ्या, सगळं काही लिक्विडच्या स्वरूपामध्ये तुम्हाला शरीरामध्ये वरचेवर हायड्रेशन झालं पाहिजे. रिलॅक्स मन असलं पाहिजे, स्ट्रेस कमी असला पाहिजे. स्ट्रेस आत्ता सगळीकडे प्रचंड आहे. स्ट्रेस बाहेरून कमी असणार नाही, पण आपल्या शरीराचा स्ट्रेस कमी करण्यासाठी थोडंसं ध्यानधारणा आपण शिकली पाहिजे. आणि सगळाच आपण निगेटिव्ह विचार करत जातो आणि त्यामुळे आपल्या मनावरती, मेंदूवरती ताण येत राहतो. आणि ती निगेटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये, आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मसल्समध्ये, आपल्या सर्व शरीरामध्ये साठत राहते. आणि एखादी गोष्ट जेव्हा नको असलेली साठते, तेव्हा ती, जेव्हा नको असलेल्या ठिकाणी त्या गोष्टी साठतात, नको असलेल्या गोष्टी साठतात, त्या ठिकाणी कडकपणा येतो आणि त्या ठिकाणी ताठरपणा येतो. तर यासाठी म्हणून नको असलेल्या गोष्टी, ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, त्या शरीरातून बाहेर टाकल्या गेल्या पाहिजेत. मानसिक आहेत त्या ध्यानधारणेतनं आणि थोडीशी सवय. निगेटिव्ह ऊर्जा कोणाची घेऊ नका, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि नकारार्थी विचार कमीत कमी करा. आजूबाजूला ताण असणार आहे, स्ट्रेस असणार आहे, तो असणारच आहे. त्याचा आपल्या शरीरावरती त्रास करून घेऊ नका. तसंच जेवणाखेणाचं आहे. जास्त कॅलरीज फूड घेतलं तर भरपूर सारा व्यायाम झाला पाहिजे आणि तो तुमचा होत नसेल तर मग सॅलड वगैरे जास्त खा. बाकीचं जेवण आपलं नेहमी जेवतात ते घ्या. आणि हालचाल महत्त्वाची. मग तुम्ही म्हणाल की मागच्या एका ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला कोकोनट लावायला सांगितला होता, कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल. होय, ते तर आहेच, पण काय होतं माहिती का, खोबरेल तेल झालं ते तुम्ही पावसाळ्यात किंवा थंडीत लावू शकता, पण उन्हाळ्यामध्ये खोबरेल तेल लावायला आपल्याला नको वाटतं. कारण मुळातच आपल्याला इतकं गरम आणि चिकट झालेलं असतं की ते खोबरेल तेल लावायला आपल्याला नको वाटतं. पण तरी आठवड्यातनं एकदा तुम्हाला जमलं तर ते खोबरेल तेल जरूर लावा. पण आपल्याला उन्हाळ्यामध्ये तेल अंगाला लावायला नको वाटतं, हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून मी आज ते तेल तुम्हाला सांगितलं नाही. पण ह्या बाकी सगळी लाईफस्टाईल चेंज करा. तुमचा हा त्रास जो आहे की मला उठताना पाठ माझी कडक होते, मला दुखतं, मला उठता येत नाही, मला पटकन वागता येत नाही, ह्या तक्रारी तुमच्या कमी होतील. आणि पाठीचे विकार तुमचे कमी झाले की आपोआपच तुमचे कमरेचे विकार, मानेचे विकार, खांद्याचे विकार हे सुद्धा कमी होतात. आणि एक म्हणजे मी बऱ्याच वेळेला तुम्हाला, मी बागेमध्ये जाते तेव्हा टाळ्यांचा व्यायाम मी दाखवत असते. तो टाळ्यांचा व्यायाम. बाकी काही तुम्हाला जमलं नाही तर 100 टाळ्या तर नक्कीच वाजवू शकता. 100 टाळ्या असा वाजवा, 100 टाळ्या असा वाजवा. बस, मागच्या बाजूला जमलं तर मागच्या बाजूला वाजवा. जेवढ्या पद्धतीने टाळ्या वाजवाल, जेवढ्या जास्त वाजवाल तेवढे हे सगळे स्नायू जे आहेत ना ते रिलॅक्स होतात. बघा हे करून आणि मग मला सांगा.